तर रत्नागिरीच्या लांजा तालुक्यामध्ये पावसामुळे नुकसान झाले, रस्ते वाहून गेलेले आहेत। अनेकांच्या घरात सुद्धा चिखल पाहायला मिळतोय। अतिवृष्टीमुळे एका घराचं नुकसान झालंय तर 7 गोठ्यांचंही नुकसान झालेलं आहे। अधिक माहिती घेतोय आपले प्रतिनिधी राहुल वर्दे यांच्याकडून। राहुल, रत्नागिरीमध्ये दमदार पाऊस सध्या कोसळतोय। गेले अनेक दिवस गेल्या आठवड्यापासून आपण पाहिलं तर सातत्यानं रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा जो कोकणातला सगळा परिसर आहे या ठिकाणी पावसानं मात्र चांगला जोर धरलाय। हो, आपण पाहिलं तर 3 दिवस जोरदार या ठिकाणी पाऊस पडत आहे आणि यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राहुल, मी तुम्हाला विनंती करेन की तुम्ही टीव्ही स्क्रीनचा आवाज कमी करावा। तुमच्या मागून जो आवाज येतोय त्याच्यामुळे तुमचा आवाज व्यवस्थित आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये। बोला राहुल आता सलग। तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्या रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात। रत्नागिरी जिल्ह्यातील काजळी, अर्जुना आणि जी नद्या आहेत त्या सध्या ओसंडून वाहताना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये 114 मिलीमीटर पावसाची या ठिकाणी नोंद झालेली आहे आणि सर्वाधिक पाऊस जो आहे हा मंडणगड या ठिकाणी पडलेला आहे। त्यामुळे कोकणामध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे। त्यामुळे या ठिकाणी अनेक भागामध्ये आपण पाहिले तर घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। त्याचप्रमाणे अनेक ठिकाणचे रस्ते सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेलं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। धन्यवाद राहुल, तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।